बीड़ में शिवसेना ठाकरे गुट नेता चंद्रकांत खैरे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर राज्य सरकार पर जोरदार हमला बोला। उन्होंने कानून व्यवस्था, औरंगजेब की कब्र पर हो रही राजनीति, महिलाओं की आर्थिक सहायता योजना और महाराष्ट्र की डगमगाती अर्थव्यवस्था को लेकर सरकार को घेरा। साथ ही राजू शिंदे और अंबादास दानवे को लेकर भी उन्होंने तीखी प्रतिक्रिया दी। वक्फ बोर्ड पर अपनी भूमिका स्पष्ट करने से इनकार करते हैं उन्होंने कहा कि मतदान के बाद ही वह इस पर अपना रुख साफ करेंगे। नाही, कधी नाही करत, मी कधीही करत नाही। माझ्या बाजूला जर भुमरे जरी बसले ना तर मी बोलत नव्हतो, संजय शिरसाट जरी बसला तर बोलत नाही मी, प्रदीप जयस्वाल पण असला तर मी बोलत नाही कधी। मग ॲडजस्टमेंटचं राजकारण कसं करणार? त्याला म्हणा तू बस झाला, तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला, आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा, आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस, पुरावा सांग, मग मी त्या ठिकाणी बोलेल। नाही नाही, असं नाही, मी नाही येतो, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी, तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही। ज्यांनी केलंय ते ज्यांनी, मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही, मला विचारलं पण नाही तिकिटासाठी, म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात यार म्हणे। हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे, हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे। मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती, त्यावेळेस मोंढ्यामध्ये तो एक जो जिन्सी ह्याच्यामध्ये लॉकअपमध्ये गेलेला माणूस होता, तो वारला, ती दंगल झाली होती सुन, मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला। मी असा माणूस आहे, डरपोक, त्याला केस नाही, दाढीचे काही नाही। संजय राऊत साहेब बोलले ना की भूमिका ठरली, ते काय दिसतात, तिथं अजून दिसतात, संजय राऊत साहेब दिसतात माझ्यावर, आणि ते भूमिका ठरली, परंतु 4 वाजता मग त्यांनी, संजय राऊत साहेबांनी हेही सांगितलं आमची भूमिका ठरली, पण 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगू। ज्याने मला त्रास दिला ना त्या भद्रावरती त्यांच्या डोक्यात गदा मारलेली माहिती का, गेले बरेचसे गेले कुठे गेले माहित नाही, म्हणून आता बोलू नको म्हणा, आता तुझे जे काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग करणार आहे, मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं वाळूच्या, तुम्ही इथे कशाला आणता, तुम्ही तिकडे या ना, तर तिकडे मला आमची इंडस्ट्री खराब केली, ब्लॅकमेलिंग केलं, आता इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्याला, असं बोलले होते। म्हणून म्हटलं हा असा माणूस आहे, पण आता काय नाही चांगला आहे असं म्हणावं लागत होतं। पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरण निघतील, पाहू पुढे काय होतं।